मार्गात प्रवेश केला तसा महान त्यागी बाबा जिमदेवजी यांचा परिवार पण फार दुःखी होता. महान त्यागी बाबा जिमदेवजीचा परिवार मोठा होता. बाबाचे 4 भावंडे आणि 1 बाबा, 5 भावाचा परिवार. सर्वात मोठे बंधू बाळकृष्णरावजी, दुसऱ्या नंबरचे बंधू नारायणरावजी, तिसऱ्या नंबरचे जागोबाजी, चौथ्या नंबरचे बाबा जिम्मन आणि 5व्या नंबरचे मारोतरावजी. या विठोबा राखणीजी फुगरीकर आई सरस्वता यांच्या पोटी जन्माला आले आणि महान त्यागी बाबा जिमदेवजी ह्या लहानपणापासूनच यांना खूप वेळ होती हनुमान चालीसा वाचण्याची. खूप वेळ होती, खूप छंद होता. असे करता करता दिवस लोटून गेले. बाबाचा मूळ धंदा विणकरी पातळ गोष्टी समाजाचे होते. गरिबी खूप कठीण होती, खूप गरीब पटीन होती. काय करायचं, कसे करता. बाबांनी नोकरी केली, सोना चांदीच्या दुकानात नोकरी केली, महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी केली. पण हे बाबाला काहीच पटलं नाही. बाबांना सत्य, मर्यादा आणि प्रेमाची वेळ बचपणापासूनच होती की आपण कधी कोणाशी खोट करायचं नाही. आपण व्यवहार सत्याचा करायचा. सोना चांदीच्या जीवनामध्ये त्या वेळच्या काळामध्ये 10 तोळ्याचा हार त्या दुकानात मिळाला आणि तिथं बाबा दिवाणजीचे काम करत होते आणि साफसफाई करता करता बाबांना दिसला आणि तोच हार त्या मालकाकडे नेऊन दिला. आणि त्यावेळेस त्यांचा भाषा होता, परंतु त्यांनी सांगितलं की मला हा एवढा किमती हार मिळाला. त्याला भाषाला बोलावला. त्यांनी सांगितलं मी तर हार इथंच ठेवलो होतो, परंतु त्यांच्यावर रागावले, त्यांच्यावर एक तमाशा मारला. परंतु बाबांना वाटलं नाही, बरं नाही, आपणच याच्यातून नोकरी सोडून दिली चांगला होईल. तिथून नोकरी सोडली, त्या ठेकेदारीमध्ये लागला, तिथं काम केला. तिथं पण हे अशीच घुसखोरी करायची, तिथून ते सोडलं. बाबा असे करता करता दिवस लोटून गेले आणि लोटल्यानंतर काही दिवसानंतर जे आई वाराणसी त्यांचे वडील बाबूजी बुर्डे आणि त्यांचे बंधू सोमाजी बुर्डे, हे सोमाजी बुर्डे ह्या विणकाम ह्याच्यामध्ये खूप मोठे ठेकेदारी होते. त्यांनी आपल्या कंपनीत लावून दिलं आणि नंतर ते काम केलं. असे करता करता दिवस लुटून गेले. बाबा खूप शांत स्वभावाचे होते. बाबा अवघ्या 4थी पर्यंत शिकले. तर बाबांनी खूप वळण या भक्तीशी काय करावं, कसं होईल. परंतु बाबाच्या परिवारामध्ये भुताडकी होती. एक शिटी वाजली का जीव जायचं, काही झालं काय नसतं, अशा कलेक्टरीशी त्या परिवारातले लोक निघून केले. बाबू जनता म्हणत्याकडे जाऊन पंडा, जसे आपण अनेकामध्ये असताना त्रस्तून गेलो, या जनताकडे, त्या मानत्याकडे, त्या पंड्याकडे, त्या पुजाऱ्याकडे, त्या भक्ती प्रखरवडक्याची या मंदिरमध्ये मस्जिदमध्ये जसं सांगायचं तसं आपण कावरले गाय आणि काटे खाय. काय करायचं, कुठेतरी कोणातरी शब्दाने आपल्याला माय मिळेल. तसे बाबा पण फिरले, पण यश नाही. असे करता करता दिवस लोटून गेले. बाबाचे बंधू खूप बिमार होते, लहानवाले मारोतरावजी. तर बाबांनी आखरी क्षण घेतला, मी आता शेवटच्या वेळेस मी निघतो, याच्यानंतर मी कुठेही जाणार नाही, कारण खूप त्रस्त झालो.
पर मारने वाले 10 रहते लेकिन बचावने वाला एक रहता है. किती आपली प्रेक्षा पाय भगवंताचा कृपा. बाबा दाराच्या बाहेर निघाले आणि त्यांना एक अनोळखी व्यक्ती मिळाला आणि या विधीबद्दल सांगितलं. तर विधी कठीण आहे.